माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी एक निवेदन दिलं. डिसेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 संजय गांधी श्रावणबाळ ह्या ज्या शासकीय योजनेतल्या पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांना पेन्शन मिळालं नाही. तर त्यावेळी काय झालं, तर बँकेमध्ये लोक पेन्शन काढायला गेल्यानंतर त्यावेळी काय समजलं की ह्या महिन्यात आलेलं नाही, पुढच्या महिन्यात मिळेल. असे 2-3 महिने गेल्यानंतर मग लोक हवालदिल झाले, तहसीलदार कार्यालयात गेले. तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर समजलं की तुमचं आधार अपडेट करून खात्याला लिंक करायला पाहिजे. आधार बँकेला लिंक केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. अशामध्ये लोकांचे 7 ते 8 महिने गेले. ते 7 ते 8 महिने ह्या मार्च एंडला शासनानं ज्या गोरगरिबांचे म्हणजे संजय गांधी श्रावणबाळ ह्या पेन्शनधारकांची जी पेन्शन तटलेली आहे ही ह्या मार्च एंडिंगला क्लिअर करायला पाहिजे होती. साधारण एका पेन्शनधारकाची 7 ते 8 महिन्याची पेन्शन शासनाकडे राहिलेलं आहे. आणि ह्या पेन्शनधारकांच्या बघितलं तर मेडिकलमध्ये भरपूर उधाऱ्या झालेल्या आहेत, कारण ही पेन्शन आल्यानंतर ते आपले दवाखान्याचा खर्च बघतात आणि जे काय आपल्या उदरनिर्वाहासाठी लागतात त्याच्यासाठी ते वापरतात. पण 8-8 महिने पेन्शन न आल्यामुळं लोक हवालदिल झाले आहेत. ह्या मार्च एंडिंगला शासनानं जुनी पेन्शन जी थकीत पेन्शन आहे ती क्लिअर करायला पाहिजे होती, पण ती केलेलं नाही. आम्ही आज उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की गोरगरिबांची पेन्शन शासनाच्या निकषात मंजूर झालेली, तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही पेन्शन लोकांना जी काही थकीत आहे ती मिळण्यासाठी प्रयत्न करतो असं आम्हाला